पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक असा असलेला नाणेघाट आणि नाणेघाटाच्या संरक्षणार्थ दऱ्याखोऱ्यात डोंगर रांगेत इतिहासाची साक्ष देत असलेला किल्ले हडसर हा आपला ऐतिहासिक वारसा घेऊन अजूनही उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. मी किशोर ओले तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओत स्वागत करतो. पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक असा असलेला नाणेघाट आणि नाणेघाटाच्या संरक्षणार्थ दऱ्याखोऱ्यात डोंगर रांगेत इतिहासाची साक्ष देत असलेला किल्ले हडसर हा आपला ऐतिहासिक वारसा घेऊन अजूनही उभा आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून किल्ले हडसरला भेट देणार आहोत. आता आपण शिवजन्मभूमी जुन्नर येथे आहे आणि जुन्नर पासून जवळच किल्ले हडसर आणि शिवनेरी आपल्याला पाहायला मिळतात. व्हिडिओला सुरुवात करूया. चला पाहूया किल्ले हडसर. हडसर किल्ला पुण्यापासून 105 किलोमीटरवर तर मुंबईपासून 155 किलोमीटर अंतरावर आहे. छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यापासून हडसर अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. जुन्नर शहरापासून अर्ध्या तासाने आपण हडसर किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो. नमस्कार. आता आपण हडसर किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि हडसर किल्ल्याला वर चढण्यासाठी 3 मार्ग आहेत. एक नळीचा, कुंटीचा आणि हा राजमार्ग. तर हा राजमार्ग हा पुढे पायऱ्यांनी सुरुवात होती. तर आम्ही आता हा चढायला सुरुवात करत आहोत. जय भवानी. जय शिवाय. चला. हडसर किल्ल्याला जाण्यासाठी 3 प्रमुख वाटा आहेत. त्यामधील एक वाट म्हणजेच राजमार्गाची वाट. पेटेची वाडी या गावातून ही वाट जाते, तर 2 वाटा हडसर गावातून जातात. सर्वात धोकादायक म्हणजेच खुंटीची वाट. आज खुंटीची वाट काही सुरक्षेच्या कारणास्तव बंद असल्यामुळे आपण राजमार्गाने चाललो आहोत. हडसर किल्ल्याचे दुसरे नाव पर्वतगड असून सातवाहन, शिलाहार, यादव किंवा बहमन या राजा सत्तांच्या काळात त्या गडाची निर्मिती झाली असण्याची शक्यता आहे. शहाजी राजाने 1636 ते 37 मध्ये मोगलांच्या केलेल्या माहुली तहामध्ये हडसर हा एक किल्ला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतल्याचा उल्लेख आहे. गडाचे पर्वतगड हे नामकरण याच काळात झालेले असावे. कृष्णाजानंद सभासद त्यांच्या सभासद बकरीमध्ये या गडाचा उल्लेख पर्वतगड असंच करतात. 1670च्या सालेर विजयानंतर शिवरायांनी हरिश्चंद्रगड जीवधन सोबत हडसरही जिंकून घेतला. पुढे औरंगजेबने ऑक्टोबरमध्ये 1702 मध्ये हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर मराठ्यांनी याचा ताबा 1748 मध्ये घेतला. यानंतर 1818 मध्ये म्हणजे इंग्रज आणि मराठ्यांच्या शेवटच्या लढाईत मेजर एम लीडच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला. वजन जरा जास्तच वाढणार आहे, त्यामुळे आता हा हडसर किल्ला चढणे जरा अवघड जात आहे. तरी पण बसत उठत का होईना हडसर किल्ल्यावरती जाणार ते पहा. त्या टोकाला जायचे आपण. ठीक. आता मधल्या विसाव्याला आम्ही थांबलो आहे क्षणभर. आता परत निघू नवीन जोमाने. आता रेलिंगचा मार्ग चालू होतोय. आता चढायला लागला चढू देतात. वाजवा जरा नॉक नॉक करा. एक गोट पा. नाही थोडा पुढे घेऊन गेला गड्ड्यात गेला का.
राजमार्गाची वाट खरंच खूप सोपी आहे. इंग्रजांनी किल्ला घेताना 1818ला तोफेच्या गोळ्याने ह्या पायऱ्या फोडून काढल्या. अर्ध्या तासाची चढाई केल्यानंतर आपल्याला किल्ल्याचा महादरवाजा लागतो. हे एका कातळात कोरून हा दरवाजा केलेला आहे बघा. एका दगडात हा कोरलेला हा दरवाजा. इतके सुंदर नक्षीकाम केलंय, तुम्ही पाहू शकता. एकनिक आपल्याला असे 2 दरवाजे लागतात इथे. तुम्ही पाहू शकता इथे पहारेकरांच्या देवड्या आहेत, खूप मोठी आहेत. अत्यंत सुंदर मार्ग बनाल. तुम्ही पाहू शकता त्या काळी किती वैभव असेल ह्या गडाचं. तर थोडीशी पडझड झाली, कातळ फोडून हा पायरी मार्ग तयार केलाय. चला आपण आता वरती पाहू. पहिल्या दरवाज्यात आत आल्यानंतर आपल्याला हा दुसरा दरवाजा लागतो. कातळ फोडून हा दरवाजा तयार केलाय. हा पण तुम्ही पाहू शकता संपूर्ण दगडात आहे. एक सुंदर असा दरवाजा आपल्याला परत पाहायला मिळतो. सुंदर नक्षीकाम केलंय दरवाजावर. महादरवाज्यात आत आलो आपल्याला दुसरा दरवाजा पाहायला मिळतो. कातळ फोडून हा दरवाजा तयार केलाय, तुम्ही पाहू शकता. आपण इथने आत आलो. नवीनच हा दरवाजा बनवलेला आहे. आपण आता जाऊन पाहू. इथे सुद्धा पहारेकरांचे देवडे आपल्याला दोन्ही बाजूला पाहायला मिळतात. वरती आल्यानंतर आपल्याला राजमुद्रा दिसते सुंदर अशी, तुम्ही पाहू शकता. तुम्ही पाहू शकता हे एकाच कातळात कोरलेलं धान्य क्वार्टर आहे. आपल्याला सुरुवातीला 3 खोल्या वाटतील, पण या 3 खोल्यांमध्ये आणखीन 2-3 खोल्या आहेत. एकदम सुंदर असं हे धान्य क्वार्टर आहे हडसरच्या किल्ल्यावरचं, तुम्ही पाहू शकता. आश्चर्य वाटावा अशी किल्ल्यावर महत्त्वाची वास्तू म्हणजेच जमिनीच्या आतमध्ये कातळ फोडून तयार केलेलं हे धान्य कोठार. तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर धान्य कोठार आहे. मोबाईल तर तुम्ही पाहू शकता याच्या आतमध्ये 3 धान्य क्वार्टर, म्हणजे किती पूर्वी धान्याला पाणी लागू नये म्हणून किती ठीक आहे. याच्या आतमध्ये आहे बघा, अंधार आहे. एकाच कातळात कोरलेलं हे धान्य क्वार्टर. पाण्याची तळे जुन्नर आणि नाणेकाठाच्या परिसरातील किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यावर मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा. वर्षभर पुरेल इतके पाणी येथील किल्ल्यावर पाहायला मिळते.
आपल्याला सुंदर असं शिवमंदिर पाहायला मिळतं. आतमध्ये गेल्यानंतर शिवमंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता, एका बाजूला गणेशाची मूर्ती आणि दुसऱ्या बाजूला बजरंगबली हनुमानाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील वेळेस नवीन किल्ला, नवीन माहिती. तोपर्यंत जय जय जाऊ, जय शिवराय, जय शिव